ही छोटी छोटी 11 वाक्य जर तुम्हाला करता आली ना तर तुमची इंग्रजी फार सोपी होणार आहे, कारण या वाक्यातून तुम्हाला मॉडर्न ऑक्झिलरीचे जवळपास 13 प्रकार कव्हर होणार आहेत. तर मग बघूया अशी कोणती वाक्य आहेत आणि एवढी महत्वाची का आहे. तर याचं जे पहिलं वाक्य आहे ना, कुत्रा उद्या पळेल, तर यामध्ये कुत्र्याची इच्छा सांगितलेली आहे. म्हणून कुत्र्याची इच्छा किंवा विल सांगण्यासाठी डॉग विल रन असं वाक्य वापरतात, म्हणजे विल वापरतात इच्छा सांगण्यासाठी. दुसरं जे वाक्य आहे ना, कुत्रा पळाला असता, तर ही पास्ट मधलं फ्युचर आहे. पास्ट मधलं फ्युचर सांगण्यासाठी वुड वापरतात, म्हणून हे वाक्य होईल डॉग वुड रन. तिसरं जे वाक्य आहे, तिसरं वाक्य कुत्रा पळायचा, याच्यामध्ये पास्ट हॅबिट सांगितलेली आहे. पास्ट हॅबिट जर सांगायची असेल तर डॉग वुड रन असं वाक्य होईल. डॉग वुड रन किंवा डॉग यूज टू रन अशा प्रकारे पास्ट हॅबिट सांगितली जाते. चौथ्या वाक्यामध्ये कुत्र्याची एबिलिटी सांगितली, क्षमता सांगितली. क्षमता जर सांगायची असेल तर हे वाक्य डॉग कॅन रन असं होतं. डॉग कॅन रन म्हणजे कुत्रा पळू शकतो. ठीक आहे. पाचव्या वाक्यामध्ये कुत्रा पळू शकला, इथं पण त्याची एबिलिटी सांगितली आणि ही एबिलिटी भूतकाळामधली आहे, म्हणून डॉग वुड रन. एबिलिटी सांगण्यासाठी अजून एक शब्द आहे डॉग इज एबल टू रन. इथं पण होईल डॉग वॉज एबल टू रन. असं पण हे वाक्य तुम्हाला करता येईल. सहावं जे वाक्य आहे ना मित्र, सहावं वाक्य कुत्र्याने पळाले, तर इथं एक प्रकारचे ऑर्डर आदेश आहेत, म्हणून डॉग शाल रन असं वाक्य होईल. आदेश देण्यासाठी आपण शाल वापरतो. सातव्या वाक्यामध्ये कुत्रा रात्री पळू शकेल, या ठिकाणी शक्यता सांगितली किंवा संभावना सांगितली. शक्यता आणि संभावना सांगण्यासाठी मे वापरतात, म्हणून वाक्य होईल डॉग मे रन इन द नाईट. कुत्र्याने पळालेच पाहिजे, इथं कर्तव्य सांगितलंय, ऑब्लिगेशन सांगितलंय, म्हणून डॉग मस्ट रन असं वाक्य होईल. आणि नववं जे वाक्य आहे ना, कुत्र्याने रोज पळावे, इथं अपेक्षा सांगितली, एक्सपेक्टेशन सांगितले, म्हणून एक्सपेक्टेशन साठी आपण शुड वापरतो, मीन्स डॉग शुड रन डेली असं सेंटेन्स होईल. आणि जे 10वं वाक्य आहे, कुत्र्याने पळायची गरज नाही, तर डॉग नीड नॉट टू रन असं वाक्य होईल. डॉग नीड नॉट टू रन. आणि 11वं वाक्य कुत्र्याकडे पळायची हिंमत आहे, तर हे वाक्य होईल डॉग डिअर्स टू रन. अशा पद्धतीने मित्र 13 मॉडर्न ऑक्झिलरीज तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा. स्पोकन इंग्लिशचा क्लास जॉईन करण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, ते जॉईन करून तुम्ही करू शकता आणि कॉमेंट पण करू शकता. धन्यवाद. थँक्यू.